बाबाने कीर्तनाच्या माध्यमातून केलं. आणि नारायणगडावरची पहिली दिंडी ही भगवान बाबांनी काढलेली. बरं, भगवान बाबांनी. दिंडी या शब्दाचा अर्थ असा आहे की 18 पगड जाती जमातीच्या लोकांनी एकत्रित येणं, याचं नाव आहे दिंडी. हे पहिलं माध्यम बाबांनी केलं. महाराज पहिल्या दिंडीमध्ये लोक 13 होती बाबाच्या. सामान ठेवायला गाड्या नव्हत्याच, रेड्याच्या पाठीवर सामान टाकलेलं. आणि दिंडी नारायणगड ते पंढरपूर गेली. आज हजारो लोक त्या दिंडीमध्ये बाबांचे आहेत. पण बाबांनी बघा ते केलेलं कार्य आणि तो परिसर धुवून काढला. बाबांच्या जीवनामध्ये अनेक कार्य भगवान बाबाने केलं. भिल्ल आले, टकारी आले, चोर आले, पण अशा लोकांना सुद्धा बाबांनी परिवर्तन केलं. बाबांनी त्या लोकांचं, भिल्ल असला, टकारी असला, कधी कधी बाबा म्हणायचे तो सुद्धा राखणदार लागतो ना. कधी कधी काही लोक असत बाबाकडं की ते खाणारे असायचे नॉनव्हेज, आणि काही लोक म्हणायचे बाबा हात माळकरी नाही तुमच्या जवळ येतो. अरे जाऊ दे, असू दे, पण तसे पण लागते. याचं नाव भगवान बाबा होतं. आणि खरं आहे ना, तुम्हाला सांगू का, माणसं निवळ सरळ असूनच चालत नाही. साम दाम दंड सगळेच करणारे लागतात, तर घराचं रक्षण होतं आणि देशाचंही होतं. बरोबर आहे का? तर सर्वच गरीब जर लागले तर लोक पायाकडून चावून खातील ना. हा, त्याच्यासाठी असे कुठेतरी हेच लागतात ना माणसं. हा, आज किती वर्ष झालं? 500-550 वर्ष लढा दिला. पंतप्रधान काय कमी झाले का? महाराज कोणीच निर्णय घेतला नाही निकाल लावायचा, पण पठ्ठ्या वाघाने निकालच लावला. ही असे काहीतरी महाराज जन्माला येतात, मोदीजी सारखे, योगीजी सारखे, आणि क्रांती करून जातात. तो असे. काल जेव्हा आम्ही त्या सोहळ्याला स्वतः आम्ही साक्षीदार होतो, आणि हे सांगत असताना महाराजांनी सांगितलं की त्या काळामध्ये सुद्धा जसं हिंदवी स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलं खऱ्या अर्थाने. आम्ही तर नेहमी कीर्तना सांगत असतो, जर शिवाजी महाराज झाले नसते तर बसलेल्या सगळ्यांना दाढ्या दिसल्या असत्या. सलाम आलेकुम, वालेकुम वालेकुम सलाम. शांताबाईची शकीना झाली असती. आणि तुम्हाला मकसूल बाई नाही तर मुस्ताफा झाला असतं. क्या कर रे, ही अवस्था झाली असती आपली. हे शिवाजी महाराजांचे उपकार, नंतर धर्मवीर संभाजीराजे यांचे उपकार. तशी काही माणसं जन्माला येतात, त्याला अशी हे लागते, छातीच लागते काहीतरी करायला, असं कुणाचंही काम नाही. म्हणून भगवान बाबा त्या काळामध्ये एक वेळेस तर निरगुडीला भगवान बाबा दौऱ्यावर गेले, आणि निरगुडे गावामध्ये वाजत गाजत दरोडा पडला. बरं का महाराज, पूर्वी दरोडे असायचे वाजत गाजत, पण भगवान बाबाकडं बंदूक होती. बाबांनी दरोडा वाजत गाजत आलाय का मारवड्याच्या घरी मुक्कामी थांबलेले. बाबाने हवेत गोळीबार केला आणि दरोडा पळून गेला. निरगुडे गावकरी सकाळी सर्व दर्शन आले, बाबा तुमच्यामुळं आज आम्ही वाचलोत. म्हणजे बाबाकडं सर्वच होतं, कारण तो काळ सुद्धा रजाकाराचा काळ होता. बरं का, रजाकाराचा काळ. म्हणून भगवान बाबाला सुद्धा त्या काळात जिथं जिथं धर्म चालायचा तिथं त्रास दिला जायचा. म्हणून भगवान बाबाकडं बंदूक होती, घोडे होते, असे माणसं बरोबर असायचे. नाहीतर त्या काळामध्ये एवढ्या सुविधा नसायचे. मग रात्रीच्याला कुठं अडवणं, लुटणं अशा प्रकार चालायचे. पण ते बाबांनी त्याच्याकडं या सगळ्या गोष्टीमुळे बाबाकडे या गोष्टीची सगळी तयारी असायची. असे अनेक कामं भगवान बाबांनी आपल्या आयुष्यामध्ये केलं. फार लोकांना शिक्षणाचं महत्त्व सांगितलं. एकर विका पण मुलं शिकवा. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. हे बाबांचं वाक्य आहे. हा, शिक्षण हे सर्वात महत्वाचं आहे. इथं सर्व तरुण पिढी आहे. आज शिक्षण किती महत्वाचं आहे. शिक्षणामुळेच तुम्ही पुढे जाऊ शकता, तुमची प्रगती होती. ज्यांच्या हातामध्ये ऊस तोडायचा कोयता होता, भगवान बाबांनी त्यांच्या हातामध्ये पेन दिला, पुस्तक दिलं, आणि एकच सांगितलं, पुस्तक वाचा, मस्तक सुधरेल, आणि सुधरलेलं मस्तक
कुठेही नतमस्तक होत नाही ती भगवान बाबा. एवढं बाबांनी शिक्षणाचं महत्त्व सांगितलं. पहिलं हॉस्टेल खोकरमो तालुका शिरूर जिल्हा बीड या ठिकाणी काढलं, खरवंडीला काढलं, खांब्याला काढलं, संभाजीनगरला काढलं. बाबांनी काय दूरदृष्टी. इथं भगवानगडावर मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेबांना आणलं आणि संभाजीनगरच्या याला वसंतराव नाईक त्यावेळेस मुख्यमंत्री होती त्यांना आणलं. बाळासाहेब भारदे. काय भगवान बाबांचे विचार. आज आमदार मंत्री मुख्यमंत्री हे आम्हाला आता कळायला लागले, पण भगवान बाबांचे विचार किती पुरोगामी महाराज. त्या काळामध्ये मुख्यमंत्री आणणं सोपी गोष्ट आहे का. पण संबंध तेवढे होते बाबाचे. फार मोठं वैभव. तुम्ही बीडच्या परिसरात गेलात तर सगळ्या पाटील लोकांच्या घरामध्ये भगवान बाबा थांबायला असायचे. बाबांचा फोटो सगळीकडे लागलेला आहे. सर्वच शिष्य परंपरा सगळीकडेच आहे नारायणगडाची. मग असं भरपूर भगवान बाबांनी कार्य त्या परिसरामध्ये केलं. चांगलं झालं आणि नारायणगडाचा परंपरा हेही चांगल्या पद्धतीने चालली. सर्व चांगलं चाललं होतं. पण एक असतं, कुठेतरी चांगलं चालल्याच्या नंतर चांगल्या कार्याला कुठेतरी दृष्ट लागती. काही लोकांच्या मनामध्ये आलं, त्याला सर्व लोक जबाबदार नसतात, समजून घ्या. काही लोकच असतात. दोन भावाचं एकत्रित कुटुंब चांगलं चाललेलं असलं ना तरी त्याच्यामध्ये एखादीच घरातली महिला नवऱ्याचे कान फुकले की घर फुटलंच. खूप लोक लागत नाहीत घराचं वाटोळं करायला, एक पुष्कळ झालं. गावाचं वाटोळं करायला सुद्धा खूप लोक लागत नाहीत, थोडेच लोक गावाचं सुद्धा वाटोळं करतात. इथं फार चांगले आहेत बरं का, तिकडचं सांगितलं. इथले चांगले तिकडचं असं आहे. थोडेच लोक असं काहीतरी वाटोळं काहीतरी केल्याशिवाय राहतच नाहीत. कुठं जा, गल्लीपासून दिल्लीपर्यंत तसलंच झालं ना. मग काहीच्या मनात आलं भगवान बाबांना गडावरून काढायचं. आता माणिक बाबांचे पुतणे होते मागचे महादेव महाराज आणि भगवान बाबा शिष्य. मग पुतणे का शिष्य असा वाद सुरू झाला. मग बाबांना गडावरून काढायचं, पण असं तर काढणं शक्य नव्हतं. बाबांना जेवणात विष घालण्याचा प्रकार झाला, अनेक प्रकार झाले. त्यामध्ये परिस्थिती कठीण होत चालली आणि मग बाबांवर अपवाद म्हणून बाबाच्या उशाला शेवटी चोळी ठेवण्यात आली. आता मला असं वाटतं हे करणारं कोण आहे, रोजचा जवळचाच माणूस असेल ना. आणि कधी लक्षात ठेवा, सगळ्यात धोका जर तुम्हाला होत असेल ना तर जवळच्या पासूनच. जवळचा मित्रच तुम्हाला धोका करणार. जवळ राहणाऱ्याला तुमचं सर्व माहीत असतं. कधीही आतापर्यंत जे होतंय ना ते जवळच्या पासूनच धोका. ज्ञानेश्वर महाराजांना त्यांच्या आईवडिला देहांत प्रायश्चित्त घ्यायला लावलं, कुणी आपण लावलं का? याच पैठणच्या धर्म मार्तंडानी. बरोबर आहे का? की आपण सुधाकर महाराज हे शुद्ध भाषेत म्हणतो देहांत प्रायश्चित्त, पण आत्महत्याच करायला लावली ना महाराज. हे काय आपण लावली का? त्यांनी. तुकाराम महाराजाला त्रास कुणी दिला? कोपला पाटील गावीचे हे लोक. मीराबाईला विष घरातूनच दिलं. काय तसेच असत ना जवळचे. तसं जवळच्या माणसाने. आजकाल जवळची माणसं अशी वरून दोस्ती नातून कुस्ती. रोज आपल्या बरोबर महाराज, आणि जिकडं गुलाल पडल तिकडं जय हरी जय हरी ढाल. काय वा वा, आम्ही तुमचेच. आणि जे 10-20 वर्ष यांच्या मागे राहून कष्ट करते ते मागे राहतात आणि नवीन आलेलेच काम द्या काम आम्हाला. काय कामाले. आणि पुढारी असले विचारत नवीन आलेल्याला पद. बरोबर आहे का? जुने मेले. आता इथून तिथून सगळं तेच झालंय ना. आता कमी आयात झालेत का या बीजेपीत? काय तुम्हाला लेट करंट लागतोय. असलंच आहे ना. म्हणजे खरी सेवा करणारे गेले महाराज. ज्या अभंगावर कीर्तन करतात त्यांच्या तारखा कुणी ठेवत नाही, आणि ज्याचा ना अभंगाचा संबंध नाही त्याच्या तारखा भेटत नाही. दारिद्र्य रेषेखाली नाव कोणाचे? सांगा.
परिस्थिती कठीण आहे. ज्यांनी खऱ्या विहिरी खोदल्या त्याचं बिलच पास नाही, ज्यांनी पाहिल्या दाखवल्या ते बिल उचलून मोकळे. घरकुल कोणाला मिळतं? जो गरीब आहे त्याला घरकुल आहे का? अजिबात नाही. जवळचा कार्यकर पहिलं दाखवून दुसरं बिल पास. ज्याचा वशिला त्याचं कुत्र काशीला. बाकीच्याला काही नाही महाराज. आता भजनी मंडळ महाराष्ट्र शासनाने पगार सुरू केलेत. हा, जे भजनी येतं राज्य शासनाचा 2200, केंद्राचा 4000 पासून 12,000 पर्यंत पगार आहे. विनेकरी महाराज तुम्हाला काय पगार पाणी? ते म्हणले ताई विण्याच्या तारा ओढू ओढू मेलो, रुपया नाही. ते बी अधून मधूनच विनायती ह्यानी वाजित येत. त्यांना कुठे मिळेल. ते म्हणले गळ्यात पडलाय. मी म्हणलं विनेकरी बी VIP आहेत नवीन. पण बरं आहे, जाऊ द्या. हा, मालकीन आले असं ना कीर्तनाला, ते सुद्धा खुश असतील की आज मालक काय उभे आहेत नवरदेवासारखे. विनांतीन घेऊन. अहो तुम्हाला सांगू का, हा मान आहे महाराज. आता हे आपला झाला, आपण थोडा हसलोत विनोद, पण तुम्हाला सांगू का कीर्तन करायला अगोदर विनेकऱ्याच्या पाया पडावं लागतं, मग उभं राहावं लागतं. हा मान विण्यामुळं आहे. खरंय. म्हणून इथं सेवा करीत जा. पण तुम्ही इथं नाही करायचं, तिथं करतान. असलंय वाघ महाराज. आमच्या तिकडे सुद्धा भजनी मंडळाला पगार आहे, पण कुणाला? ज्यांनी आयुष्यात भजनाचं तोंड बघितलं नाही त्याला. काळ्या पिशवीत घेऊन येणाऱ्याला पगार आहे. खरा भजण्या ओरडू ओरडू मिळाला, रुपया नाही हो. हा होय महाराज, काय सांगाव तुम्हाला. महाराज मंडळी तुम्हाला काय पगार पाणी? ते म्हणले आम्ही तर कशात बसत होतो. वाघ महाराज तुम्ही नसतील प्रयत्न केले. नाही, तुम्हाला रोजचं मिळत आणि कशाला बसता? काय कमाल झाली आता. असे काय करता, टावर खालीच रेंज गेली हो. काय खरं राहिलं नाही. जे खरं आहे ते वेगळंच असतं. काय बोलावं काय नाही. आपला विषय कुठून निघाला होता? मग तुम्ही इथं नव्हते म्हणायचं कुणीच. आपला विषय याच्यावरून निघाला की जवळचीच माणसं धोका देतात, याच्यावरून विषय निघाला. तसं भगवान बाबाच्या उशाला. आता काही लोकांनी प्लॅन ठरवला की बाबांना हे करायचं. मग त्यांनी सकाळी 10-20 माणसं गोळा करून आणले. बाबाला आवाज दिला, बाबा झोपेतून उठले. उठल्याबरोबर उशी खाली गेला, काढले. आता ज्यांनी जे ठेवलं तू ते काढणारच ना. काढले. म्हणले बघा भगवान बाबा एवढे मोठे संत आहेत, तुम्ही त्यांना म्हणता महाराज. बघा हे काय. भगवान बाबांना त्यावेळेस काय वाटलं असेल. जन्मतेने प्रसंग स्त्री देह शिवणे अंगे. फक्त जन्मताना आईचा स्पर्श झालेले भगवान बाबा, नैष्टिक ब्रह्मचर्याचं पालन करणारे भगवान बाबा, कर्दळीच्या गाभ्यासारखं भगवान बाबांचं स्वरूप होतं. बाबा एवढे देखणे होते, गोरेपान होते. जुनी माणसं सांगतात, आता आपला तर काही जन्मही नव्हता त्या काळात, पण भगवान बाबांनी पान खाल्लं तर या घशातून दिसावं एवढे बाबा सुंदर होते. मनाला वाईट वाटलं, वेदना वाटल्या. शेवटी भगवान बाबांनी एके दिवशी एका भक्ताला म्हणले, चल रे जरा बाहेर जाऊन यायचं. नारायणगडाच्या पायथ्यालाच पखालडो आहे, तिथं त्या माणसाला बाबा घेऊन गेले. तो समोर बसला आणि भगवान बाबा एका झाडाच्या पलीकडे गेले. झुडूप होता असं, जरा जाऊन येतो म्हणले. गेले. एवढा दिव्य तेजपुंज मदनाचा गाभा भगवान बाबा, एवढं वैभव ऐश्वर्य संपन्न बाबा. आणि मनात आलं, ज्या गोष्टीमुळे
आज ह्या मंडळीने आपल्याला नावं ठेवलं, तीच गोष्ट जर समाप्त केली तर पुन्हा काय आहे? अहो भगवान बाबा त्या झुडपाच्या आड गेले आणि स्वतःचं अंग भगवान बाबांनी कापलं. हे महाराष्ट्रातले नाही, जगातले, विश्वातले पहिले संत आहेत की ज्यांनी हे काम केलं. एकीकडं काही झाल्याच्या नंतर जेलला जायची वेळ येणारे वेगळे आणि अपवाद आला तर असं करणारे वेगळे. जाणत्यानी तबची जियावे, जवा अंग अपकीर्ती न पवे, सांग पा केवी निघावे येथून या. 10-20 मिनिट झालं, बाबा काय येत नाहीत. 25 मिनिट झालं, तो झुडपाच्या पलीकडचा माणूस अलीकडं आला. पाहतं तर बाबा बेशुद्ध, अंगातून रक्ताचा पाठ चाललाय. ढसा ढसा रडायला लागला, छाती आपटून घ्यायला लागला की बाबा हे तुम्ही काय केलं? सोन्यासारखं तुमचं जीवन, वाळलेल्या पाचळ्यावर पाय न देणारे बाबा, आयुष्यभर पाप कशाला म्हणतात हे कधी मनात सुद्धा न शिवलेले भगवान बाबा जेव्हा रक्ताचा पाठ वाहू लागला. आता त्या काळात काही वाहन नव्हते, तो तसाच खांब्याकडे ओरडत गेला. काही गुराखी होते ते पळाले, सगळ्याला लिंब्याची माणसं बरीचशी पळाली. मग पटकन एक बाज जाऊन आली, जो तो येत होता आणि बाबा जवळ येऊन ढसा ढसा रडत होता. बाज उलटी केली आणि भगवान बाबाला उलट्या केलेल्या बाजेवर 4 जणांनी खांद्यावर बाज घेतली. नारायणगडचा पखालडो, नारायणगड ते नवघण राजुरीचं याच्यापर्यंत, त्या रोडपर्यंत खांद्यावर आणलं आणि तिथून काहीतरी गाडी मिळाली. मग बाबाला पुण्याच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. आपलं बीडच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. 1 महिना बाबा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट राहिले. नंतर तब्येत बरी झाली, पुन्हा नारायणगडावर गेले. नारायणगडाचं त्या काळातलं वाद आणि कोर्ट महाराज आष्टी होतं, आष्टीचा निकाल लागला. त्याच्यानंतर यांनी पुन्हा हैदराबाद कोर्ट होतं त्या काळात, मग हैदराबादला केलं पण भगवान हायकोर्ट. मग बाबाच्या डोक्यात आलं की आपण वाद करण्यापेक्षा, लढण्यापेक्षा 4-2 शाळा काढलेल्या बऱ्या, कशाला भांडत बसायचं. मग एकतर्फी निकाल लागला म्हणजे महादेव बाबाकडून. आणि मग भगवान बाबा नारायणगडावर असताना त्या काळातले जिल्ह्यातले कलेक्टर आले, सर्वच आले. बाबांनी त्या चाव्या देऊन टाकल्या, ताबा देऊन टाकला. आणि आज भगवान बाबांनी 40 वर्ष, वयाच्या 11व्या वर्षी गेलेले भगवान बाबा 40 वर्ष नारायणगडावर बाबांनी सेवा केलेली. सूर्य मावळतीला गेलेला. आज नगद नारायण महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं, माणिक बाबाच्या समाधीचं दर्शन घेतलं, कंठ दाटून आला. आपण एखाद्याकडं किरायने राहिलो तर रूम लवकर सोडावीशी वाटत नाही, पण 40 वर्ष ज्या मातीशी घट्ट जुळलेलं नातं, त्या गडावरची श्रद्धा, गुरुवरची निष्ठा कंठ दाटून आला आणि भावना सद्गदित झाल्या. नारायणगडाला हात जोडले आणि आता बाबा जाण्याच्या दिशेने, सूर्य मावळतीला गेला, अंधार पडला आणि त्या अंधाऱ्या अवस्थेमध्ये निघाले. पण त्यावेळेस गाई वासरंसुद्धा भगवान बाबांच्या जवळ आलीत. वासरं हांबरू लागलेत, गाईच्या डोळ्यात जणू ती गाय रडत होती आणि बाबाला म्हणत होती की बाबा तुम्ही जाऊ नका. घोडेसुद्धा भगवान बाबांच्या तिथे होते. काय सांगावं, त्यावेळेस एक पिंपळाचं झाड होतं, ते सुद्धा उन्मळून पडलं. तुळशी वृंदावन ते सुद्धा उन्मळून पडलं. ज्यावेळेस कधीतरी अपशकुन घडतो ना, अशा गोष्टी घडल्या जातात. आणि भगवान बाबाकडं एक घटना नावाचा काळ्या कलरचा घोडा होता. त्या घोड्यावर बाबा बसले आणि नारायणगड सूर्य मावळलेला होता. बाबांच्याही जीवनामध्ये असं होतं की आपल्याही आयुष्यामध्ये अंधार झाला आणि म्हणून भगवान बाबा तिथून नारायणगड सोडला आणि निघाले. खोकरमौला आले, तिथून बाबा नगरला गेले. बाजीराव पाटलाची आई बनूबाई यांनी बाजीराव पाटलाला सांगितलं, जोपर्यंत भगवान बाबाला आणणार नाहीत तोपर्यंत मी अन्नाचा कणसुद्धा खाणार नाहीत. मग माधवराव निराळे वगैरे बरीचशी लोक नगरला गेली, भगवान बाबाला आणलं. बाजीराव पाटलाची खरवंडीची जी कचेरी होती त्याच्यामध्ये नाच गाण्याचा कार्यक्रम चालायचा, ते पूर्ण बंद केलं. तिथं टाळ पाकवाच कीर्तन सुरू झालं. काही दिवस तिथं राहिले, सर्व परिसर येऊ लागला. आज जो भगवान गड आहे त्याला धौम्यगड म्हणत होते. त्या धौम्यगडावर एक झोपडी बांधली आणि सांगितलं की बाबा तुम्ही इथे राहा. जसे छत्रपती शिवाजी महाराजांनी गड किल्ले काबीज करत असताना मावळे धावले, तसे दऱ्या खोऱ्यातले वाडी वस्ती तांड्यावरचे लोक धावले. सगळ्यांनी रस्ता केला गडावर जायला. बाबा तिथं राहू लागले. चुन्याची गाणी स्वतः भगवान बाबांनी हाणली आणि आज जो गड दिसतो बांधलेला, हा गड बांधला आणि त्याच्या उद्घाटनाला
या देशाचे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेब यांना बोलवण्यात आलं. चव्हाण साहेब आले, बाबांचं दर्शन घ्यायला लागले. बाबांनी त्यांना आलिंगन दिलं. एक होते देशभक्त, एक होते देवभक्त. यशवंतराव चव्हाण साहेब वारले तर त्यांच्या पत्नीकडं रूमचा किराया द्यायला 500 रुपये नव्हते, असे ते सुद्धा मुख्यमंत्री होते. मग त्यांनी फिरून पाहिलं गड आणि तेव्हा विचारलं, बाबा कुठला आर्किटेक्ट लावला होता इंजिनियर? त्यावेळेस भगवान बाबा म्हणले, साहेब कसला आर्किटेक्ट आणि कसला इंजिनियर? काही नाही, आम्हीच बनवलंय. कमाल वाटली त्यांना, एवढं रेखीव, एवढं देखणं, दगडामध्ये केलेलं काम. आणि मग ज्या ठिकाणी मुख्य आपलं बोलण्याचं ठिकाण होतं तिथं जाऊन उभा राहिले. लाखो समाज जमलेला, लोक बैलगाडीत पाणी घेऊन आलेले, आपापल्या भाकरी बांधून आणलेल्या. आणि त्यावेळेस मुख्यमंत्री साहेबांचे शब्द होते की आता या गडाला धौम्य गड म्हणू नका, तर या गडाला भगवान गड म्हणा. भगवान बाबा की आणि तो भगवान गड निर्माण झाला. दसऱ्याच्या मुहूर्तावर पुन्हा भगवान बाबांच्या याची सुरुवात केली. म्हणून हा भगवान गड उभा केला. शाळा, कॉलेज, अनेक भगवान बाबांनी जीवनामध्ये कार्य, त्यांच्या खूप मोठ्या आयुष्यामध्ये कार्य केलं. नंतर भगवान गडावर दरवर्षी मोठा मेळावा होता. भगवान गडाचे दुसरे महंत आदरणीय गुरुवर्य भीमसिंह महाराज, बाबांच्या काळातही त्यांनी 40 वर्ष श्री क्षेत्र भगवान गड चालवला. ही परंपरा असते सर्व. आणि नंतर मग आता शास्त्रीजी त्या गडावर पुढे गड चालवतात. या देशाचे माजी ग्रामविकास मंत्री आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब हे दरवर्षी दसऱ्याला भगवान गडावर यायचे. लाखो लोक भगवान गडावर येत होते. पण आपल्या सर्वांनाच माहीत आहे, खरं म्हणजे चांगली माणसांना आयुष्यच कमी असतं. ज्ञानेश्वर महाराज 22 वर्ष, तुकाराम महाराज 42 वर्ष, नाथ महाराज 62 वर्ष, स्वामी विवेकानंद 39 वर्ष, शंकराचार्य 32 वर्ष, छत्रपती शिवाजी महाराज 51 वर्ष. म्हणून चांगल्या माणसांना आयुष्य कमी असतं. तसं मुंडे साहेबांना सुद्धा आयुष्य खरंच कमी होतं, कमी लाभलं. म्हणून साहेबाविषयी एक वाक्य बोलावं वाटतं, डबडबल्या अश्रुनिशी, डबडबल्या अश्रुनिशी महाराष्ट्र सारा उभा. साहेब एकदाच परत येऊन बघा, काय होता आमचा गुन्हा, काय होता आमचा गुन्हा, कशाची दिलीत सजा. राजकारणाच्या पटलावरून आपला राज्यात झाला वजा, आपला राज्यात झाला वजा. हे म्हणायची वेळ तुमच्या आमच्यावर आली. आणि साहेब आपल्यातून निघून गेले. हजारो लाखो लोक त्यावेळेस रडले. अनेक लोकांनी आपल्या डोक्याचे केस काढले. असे खूप काळानंतर अशी माणसं जन्माला येत असतात. पण मुंडे साहेब जोपर्यंत होते तोपर्यंत भगवान गडाला कधीच विसरले नाही. दरवर्षी तिथे मेळावा करायचे. आणि इथून मला मुंबई दिसती, इथून मला दिल्ली दिसती, कायम मुंडे साहेब म्हणत राहायचे. असो, अनेक भक्त भगवान गडावर सर्वच लोक पहिल्यापासून येतात. असं भगवान बाबाचं कार्य फार मोठे. भगवान बाबाचं पोस्टाचं तिकीटसुद्धा प्रकाशन झालं. अमेरिकेपर्यंत बाबा जाऊन पोहोचले. त्या निमित्ताने अनेक कार्य भगवान बाबांनी त्यांच्या आयुष्यामध्ये केलं. पुरुषांना तर संस्थानं दिलेच दिले, पण महिलासुद्धा असे सुधाकर महाराज भगवान गडाच्या अंतर्गत 100-150 संस्थानं असतील एवढे उभा केले. जे टाळकरी होते त्यांना भगवान बाबांनी कीर्तनकार केलं. किती मोठेपण असतं. अनेक गड, अनेक गाद्या दिल्या. त्यापैकीच आमचं सुद्धा श्री संत मीराबाई आईसाहेब ह्या पाटील घराण्यातल्या, शिंदे घराण्यातल्या, कुठल्या पार लातूर जिल्ह्यातल्या, त्या महासांगवीला आल्या. तिथे सुद्धा भगवान बाबा आले. त्यांच्या हाताने आमच्या संस्थांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. आणि भगवान बाबाने त्या काळात सांगितलं की हे संस्थान पुढं मोठं होईल. मग भीमसिंह महाराजांनी 98ला मला त्या गादीवर बसवलं. म्हणजे जसं सरकारने केंद्रामध्ये आता मोदी साहेबांनी महिलाला आरक्षण आत्ता दिलं, पण ज्ञानेश्वर महाराजांनी 700 वर्षापूर्वी दिलं. आणि भगवान बाबाने सुद्धा आरक्षण दिलं. एवढं कार्य बाबाचं होतं. एवढा मोठा क्रांतिकारी निर्णय भगवान बाबाचा. अनेक महिला, अनेक संत असतील, अनेकांना मोठं करण्याचं काम बाबांनी केलं. म्हणजे आयुष्यामध्ये चंदनासारखा देह जिजवला, पण धर्म कार्य केलं. जी लोक बोकडं कापायची,
अनेक ठिकाणी ते पण होत होतं, बोकडं कापण्याचं, कुठं रेडा मारायची पद्धत, कुठं गाय कापायची पद्धत. भगवान बाबांनी ह्या पाखंडाचं सर्व खंडन केलं आणि मुळात भगवान बाबाचा अवतार याच्यासाठीच होता की धर्माचं पालन करणं आणि पाखंडी लोकांचं खंडन करणं. धर्माचे पालन, 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 करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन खंडन, हेची आम्हा करणे काम काम, हेची आम्हा करणे काम, हेची आम्हा करणे काम, करणे खंड 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 हे जिया करे काम, हे जिया करे काम, हे जिया करणे काम. वा, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेच आम्हा करणे काम. ज्या बाबाच्या निमित्ताने पुण्यतिथी आहे वाघ महाराज, त्या निमित्ताने विषय मांडला. तुम्ही जर मला म्हणलात भगवान बाबा 10 तास सांगा तरी सांगू, कारण तुम्ही यूट्यूबला बघितलं असेल, आमचं नाव टाका, सर्व बाबाचं चरित्र त्याच्यावर आहे, त्याच्यामध्ये आहे. म्हणून कीर्तनामध्ये बाबा काय लहानपणापासून आपण बाबांच्या दिंडीत बाबांच्या याच्यात हे केलं, त्याच्यामुळं बाबांचं सर्व चरित्र सांग, पण वेळ कमी असतो, वेळेत बसवायचं असतं असो. म्हणून धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ आहेत. जगामध्ये धर्म जिवंत राहिला तर तुम्ही आम्ही जिवंत राहू. धर्मवीर संभाजीराजे ज्यावेळेस औरंगजेबाने पकडलं त्यावेळेस पण तुम्ही मला एक गोष्ट अजून क्लिअर करा, औरंगजेबाला पकडतच नव्हते संभाजीराजे, कुणी पकडून दिलं? बोला ना. मेवण्याने. म्हणून मेवण्यापासून सावध राहत जा, बायकोचा भाऊ. हा, ही फार कठीण आहे रसायन. पण लोकांचं असं आहे, आपलं माणसाचं पण मेहुणा आला की निघालेच काळी पिशवी घेऊन. कळाली असेल ना काळी पिशवी माणसं. सख्खा भाऊ असू द्या शेजारी, बोलायचे नाहीत रक्ताच्या नात्याला, पण मेवण्याच्या पुढं पुढं करणार. मेवणी, हा, सख्खी बहीण आली तर लवकर साडी घ्यायची नाहीत, पण मेवणीला लगेच चला कुठं, संभाजीनगरला, या दुकानात त्या दुकानात. आणि तुमची बहीण जर आली तर यांनी खालीवर बघायचं, भावजाय इथल्या भावजाय चांगल्यात, पण सगळ्या भावजाय हो डोक्यात ठेवा. नंदेला चांगली साडी नाही घेतली, पाहुणचार नाही दिला की आता जमिनीवर दावा आहे. मग प्रॉपर्टी वाटून द्यायची का खालीवर नीट, हे लक्षात ठेवा. काय नाही, भगवान के दरबार में देर लगता है लेकिन अंधेर नाही. थोडा उशिरे पण अंधार. सगळ्याचं नीट केलंय शासनाने, सगळ्याला कायदे येतं. कायदे में रहोगे तो फायदे में रहोगे, नहीं तो योगी बाबा विठाल विठाल. आणि महाभारताचं वाटोळ पण मेवणीनेच केलंय.
धृतराष्ट्राच्या. आता तुम्हाला बऱ्याच वेळेस लोकांना काय वाटतं, खरं महाभारत म्हणजे दुर्योधन दुःशासन यांनी वाटोळ केलं, अजिबात नाही. हे डोक्यातलं काढून टाका. कधीही माणसाला समोरचा ऍक्टिंग करणारा पिक्चर मधला हिरो दिसतो, पण खरा मास्टर माइंड डायरेक्टर हे वेगळे असतात. तसं महाभारताचा खलनायक आणि डायरेक्टर हा शकुनी मामा होता, हा धृतराष्ट्राचा मेवना होता. मेवण्याने एवढं वाटोळ केलं, काय सांगावं तुम्हाला. हा अवघड आहे. बर काय गरज होती का इतकं, कशामुळं केलं. इथं कोणी मेवून येत का काय बाप्पा, खूपच हसायला लागले. पण हे मामा चांगले, तू सज्जन दास काय करता. तसं हे त्यांनी डाव टाकले महाराज. काही काही डाव फार कठीण आहेत, माणसाला डावही जमले पाहिजेत. हा गावगुंडीतले डाव वेगळेच, गावगुंडीतले डाव काय काय समोरचे माणसं किती हुशार असू द्या, पण गावगुंडीतले जे डाव आहेत ना ते डावलंय वेगळे. शेवटचा असा फसा टाकला की बरोबर ते डावात काढतात. अनेक डाव आहेत, जमले पाहिजेत. ज्याला जमले ते मोठे झाले. हा आता इथं कशाचे निष्ठान काय राहिलं. डाव जमला शिंदे साहेबाला, झाले ना मुख्यमंत्री. काय बघता माझ्याकडं, काय कमल. हो डाव जमला पाहिजे त्याला काय. बरं असे तसे नाही, त्यांच्या चिन्ह सहित घेऊन गेलेत, साधं नाही. आता तुम्ही म्हणता निष्ठा पिष्ठा, राजकारणात निष्ठाच नसते महाराज. तसं काही नाही, ते काय डोक्यात ठेवूही नका. ही स्पर्धा आहे, जो पुढं जाईल तो जाईल. होय महाराज, आपल्या ह्याच्यात आहे देह जावं अथवारा हो पांडुरंगी दृढ भाव. आमचं आपलं एक ते एकच भगवा गंध. पण इकडं काही नाही. एकदा भगव की, एकदा राष्ट्रवादी की, एकदा पंजा की, एकदा सेना की. तर धनुष्य काय इथं का साधे टिळ्यावाले माणसं आहेत का. सध्या का अवमेळ का साधा आहे का म्हणता. काही नाही, माणसात माणूस राहिलं नाही, माईस लेकरू पारखं झालंय. कोण कोणाचा काहीच मेळ नाही, सगळा त्रिशंकूच. काही नाही महाराज, सगळी आखी खिचडी आहे. काय सांग, असू द्या जशी असेल तशी. म्हणून आपला विषय निघाला होता, कशावरून निघाला, मेवण्यावरून, आहे की नाही. धर्मवीर संभाजीराजे दिलं ना पकडून. बरं काय दिलं असेल बरं यांना, औरंगजेबाने काहीतरी मनसबदारी आहे की नाही, बाकी दुसरं काय कारण आहे. मग पकडलं, साखळदंडाने संभाजीराजांना बांधलंय हो, समोर औरंगजेबाच्या समोर आणलं. घाबरत होते सगळे, असे साखळदंड सुद्धा येत होते. पण औरंगजेब समोर आला आणि म्हणतो, क्या काफिर है, नजरे झुकाते नाही, आपको डर नाही लगता संभा. हे कोण म्हणतंय, औरंगजेब. तेव्हा धर्मवीर संभाजी राजाने तरी नजर झुकवली नाही, मान खाली केली नाही. आणि संभाजी राजा औरंगजेबला म्हणतात, अरे औरंग्या, तुला काय वाटतं मी घाबरायला शिळूचे बकरू आहे. अरे वाघाचा छावा आहे, बछडा आहे, मी घाबरत नसतो. आणि तू काय मला मारणार आहेस रे. या शरीराला तू मारशील, पण प्रत्येकाच्या हृदयात छत्रपती संभाजीराजे जन्माला आलेले आहेत, काय मारणार आहेस. म्हणून धर्मासाठी त्यांनी बलिदान दिलं, पण धर्म सोडला नाही. देवदेशन धर्म पायी प्राण घेतल हाती. देवदेशन धर्म पायी प्राण घेतल हाती. शूर में सरदार काय गुणाची भीती. शूर में सरदार काय गुणाची भीती. देवदेशान धर्मापायी प्राण घेतले हाती.
देवी शूरामी सरदार वायुना देवी शूरामी सरदार वायुनाचे देवी देव देश आणि धर्मापायी प्राण घेतलं हाती. शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती. म्हणून देवासाठी, देशासाठी, धर्मासाठी प्राण हातावर घेतलं, पण धर्म सोडला नाही. तर इथं बसलेल्या सगळ्या लोकांनी, तरुण पिढी सध्या विवाह संस्था धोक्यात आलेली आहे. प्रत्येक गावामध्ये 100-200 मुलगा बिना लग्नाचा आहे, मुली भेटायला तयार नाहीत. मग त्याच्यामुळे पण तरी हे बघा, काही करा पण आपल्या धर्मातच लग्न करा, एवढं पथ्य पाळा. आणि धर्माचं रक्षणच करा. जगामध्ये सर्वात श्रेष्ठ धर्म आहे. धर्म जिवंत राहिला तर तुम्ही आम्ही जिवंत राहिलो. आणि खऱ्या अर्थाने ज्या दिवशी अयोध्येतील राम मंदिराचा निकाल लागला, त्या दिवशी धर्माचा विजय झाला. आणि ही भूमिका घ्यायला सुद्धा छाती लागते ना. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र भाई मोदी भूमिका घेतली. काही जागा मस्जिदला दिली, काही राम मंदिराला भांडणही होऊ दिलं नाही, असं शांत ठेवलं. भूमिका घेणारी माणसं लागतात, पण काही काही माणसं नेहमी भूमिकाच घेत नाही, सदा न्यूट्रल. आणि जे न्यूट्रल आहेत का ते सगळ्यात धोकेबाज. म्हणजे ते कसे इकडं ना इकडं मधीच, जे घेरच टाकत नाहीत त्यांचं सगळ्यात अवघड. म्हणलं का इकडचे का तिकडचे, ते कुणीकडूनच जे असे गप असतात का त्यांचं फार अवघड. मग ते कोणत्याच बाजूने नसतात, कोणत्याच बाजूने नसतात. हा, आणि ते फक्त सांगडे महाराज तिकडे काकडेऱ्याचं राजकारण त्यांना माहिती ना. ते म्हणजे ते निकालाच्या दिवशीच कळतात कुणाचे आहेत ते. न्यूट्रलवाली माणसं असं आहे. हो, काय लोकांची कमाल झाली. आता आपल्याकडं कसं झालंय मला माहित नाही, पण आमच्या तिकडं सरपंचाला 2-2, 3-3, 4-4 जण उभे. लोक एवढे हुशार झालेत. दोघांनी तिघाचे पैसे घेतले आणि मतदान चौथ्यालाच आहे. लोक हुशार जात. इकडं नसल तसं. असं आहे, काय म्हणावं काय नाही, सगळीकडे अवघडच येतं. होत्या सरपंच ताई मला मगाशीच पुढं वळायला होत्या. अवघड आहे सध्या. पद घ्यायचे, निवडून यायचं का सोपं राहिलंय का म्हणता. सगळा पैशाचा खेळ झाला सध्या, अवघड आहे. आणि पैशाशिवाय काय होतं, हे आमचा पक्वाजन आहे, बाप्पा महाराज वाजवते. हा पक्वा सुद्धा अगोदर कणिक खातो तेव्हा आवाज काढतो. होय महाराज. हा, तपे विन दैवत दिदल्या विन प्राप्त, गुजे विन ही तो कोण सांगे, दिल्याशिवाय प्राप्ती नाही महाराज. आता मंत्रालयापासून फायली मंजूर आहेत, पण कळालं का नाही, काही येते बघा गावाला, तसं काही अडचणच नाही. पण ते जमलं पाहिजे महाराज. जे कार्यकर्ते हुशार आहेत ते बरोबर करून आणते. ते मस्टर फिस्टर भरले का, बुमरे साहेब आहेत ना इकडं, शाबास. मग काय मी पण नेले त्यांच्याकडून, काय म्हणूनच म्हणलं. काय नाही महाराज. हे बघा कसं आहे, आता लोकांनी बी डोक्यात ठेवायचं. फक्त एक करा गाव लेवलला, तुम्ही हुशार बना. हे जसे सगळे तिकडं तिन्ही एकत्रित येऊन राज्य चाललंय, तसं गावगाड्यात एक करायचं. कुणाकडूनही आणा, आणि तुम्ही कोणत्याही पक्षात काम करा, आणा आणि ज्याचं त्याचं विचाराने खा, एवढंच करा. मला एकच कळतं, आमच्या विनेकऱ्यांनी खरंच सांगितलंय. आता ते मला इथं जमा नाही ताई.
नाही पण ते असं एकच आणून एकटाच काम करीत असेल तर बाकीचे नाही खाऊ द्यायचे. सगळ्याला वाटून द्यावं लागतं तर जमतं. मग ते तस कसं बरं. सगळ्याला तर वाटणी आली पाहिजे ना. म्हणून असो थोडं खरंच कीर्तन झालं बरं का आजचं आपलं. मोकळं झालं मोकळं. पाहिजे मागे तस काय नाही. काय करू तसंच करावं लागतं महाराज. आता आम्ही आमच्या संस्थानला सुधाकर महाराज कदार्जी आणलाय बदार्जी आणलाय अनेक आमदाराचे फंड आणलेत कामही केलेत. अजून आमचं तीर्थविकास पर्यटन चालूच असतं मुंबईला. या मुख्यमंत्री साहेब भुमरे साहेब एकदा तिकडं पंकजात एकदा सगळे पुढारी. तस काय नाही. काय करायचं तुमची फाईल मंजूर होईपर्यंत कमी पडायचं नाही. आणि तिथं मंगळवार बुधवारच जावं लागतं बरोबर आहे का. आणि गुरुवार म्हणजे ते कॅबिनेट आणि ते जुळतं. तुम्हाला काय सांगा मी सुद्धा त्या दिवशी कीर्तन घेत नाही तेव्हा माझं जुळतंय. तर पुन्हा सापडत नाहीत माणसं. तुम्हाला वाटलं काय का सोपा खेळ आहे का. त्याच्याशिवाय होत नाही. असो हे बघा मला तेच म्हणायचं होतं की कुणी कुठेही काम करा ज्याच्या त्याच्या सोयीनुसार. पण गावाच्या विकासासाठी सर्व गावांनी लोकांनी भांडण न करता एकत्रित या आणि गावचा विकास करा. हेच खरं राजकारण आहे. असं करा कुठंतरी तर जमतंय. नाही तर काय नाही. महाभारतामध्ये काय झालं शेवटी संघर्ष करून मिळतं काय. पण काय झालंय अलीकडं यांनी त्याला माहितीचा अधिकार टाकायचा आणि त्यांनी त्याला माहितीचा अधिकार टाकायचा. आणि हे काय होतं तुला ना मला ना मग घाल कुत्र्याला. मग कोणालाच वाटा नाही काहीच. आता इथं असं झालं एक बकरून 17 मुलांनी. आता काय कर याने टेंडर भरूस तर 4-2 जणांनी टेंडर भरलेच. काय काय करावं तरी काय. ओपन टेंडर काय कार्यकर्त्याला हेच काय खाली 10 लाखाच्या पुढं म्हणलं की तसलं 10 लाखाच्या तुकडे केले तर मग जमतंय. तसे तुकडे केलेच असते तुम्ही बऱ्याच जणांनी आहे का नाही केलेले छतच काय नाही. अशी परिस्थिती कामाची सुद्धा. असो काय करता आता सर्व. पण तरी तुमचं बरं आहे. काय आहे माणसाने पंक्तीला जेवायला कुठं बसलं तरी चालतं पण वाढप्या ओळखीचा लागतो. जास्त आणि वाढप्या ओळखीचं असल्यामुळं वाढ चांगली आहे तुम्हाला. आता काळजी करू नका. माझा काल परवा सहज भुमरे साहेबाला फोन झाला. म्हणले ताई काय चाललंय काय. म्हणलं काय नाही हो तिकडं आहे म्हणलं आपलं कीर्तन. म्हणले ते अंतर हा म्हणले आहे आम्हालाही आहे तिकडचं आमंत्रण. हो हो म्हणलं आहे. असो चला याच्यावरसाठी विषय सांगितला. आपलं कुठून निघालं होतं धर्मावरून याच्यावरून निघता निघाला हा विषय. धर्माचे पालन धर्माचं पालन करा. करणे पाखंड खंडन पाखंडी लोकांचं खंडन करायचं. हा मोदीजीवरून आपला विषय निघाला की भूमिका. आयुष्यामध्ये एक सांगू का तुम्हाला तुम्ही चांगलं हो वाईट हो पण भूमिका घ्या. निवळ असं बसून चालत नाही हो. भूमिका घेतली पाहिजे. तसं देशाचे प्रधानमंत्र्यांनी भूमिका घेतली. खरंच वाघ महाराज काल मी अयोध्येला त्या सुवर्ण क्षणाची स्वतः साक्षीदार होतो. असे मोदीजी होते ना आम्ही असे साधू लोक बसलेलो होतो. काय सांगावं काय तो प्रोटोकॉल काय ते. अहो अनेक लोकांच्या काल डोळ्यात पाणी होतं की ज्या आणि त्या कारसेवेमध्ये आपल्या महाराष्ट्राचा वाटा अगोदरचा आहे बरं का. खरं तर अयोध्येच्या मंदिराच्या कारसेवेमध्ये अनेक आईनं आपल्या मुलाचं बलिदान त्या अयोध्येसाठी दिलं. त्या रामासाठी दिलं. आपल्या अभिमानासाठी दिलं. स्वाभिमानासाठी दिलं. आज 500 वर्ष झालं साध्या याच्यामध्ये रामलालाची मूर्ती होती. आज भव्य मंदिर रामाचं तिथं उभा राहिलं आणि विजय झाला. विजय खऱ्या अर्थाने कालचा. म्हणून राम मंदिर बनलं काय त्याचा आनंद.
बन गया है मंदिर, अरे वाजवा. बन गया है मंदिर, कसम तुम्हारी ना प्राण से प्यारा है, प्राण से प्यारा है, अवधपुरी का राम बन गया है मंदिर, बन गया है मंदिर, बनाया है मंदिर, अवधपुरी का राम बनाए मंदिर, बनाए मंदिर। हाँ, सपना ये पूरा करके रहेंगे, हमारे मन में धारा, हिंदू धर्म का कच्चा बच्चा, प्रभु तुम्हारे नाम का। अपना ये पूरा करके रखेंगे, हमने मन में ठाना, ये हर हद को हम पार करेंगे, देखेगा ये जमाना, हम तेरे दीवाने आए जलवा दिखाने, निकलने देंगे तेरा नाम, बन गया है बन गया है मंदिर, बन रहा है मंदिर, बन रहा है मंदिर। नस नस में जो खून बहे, खून तुम्हारे नाम का, हिंदू धर्म का बच्चा बच्चा, प्रभु तुम्हारे काम का। अब हम नहीं बच भरा दिल में जता कुछ भी अंजा, बन गया है मंदिर, बन गया है मंदिर, कसम तुम्हारी ना प्राण से प्यारा है, प्राण से प्यारा है, अवधपुरी का बन गया है मंदिर, बन गया है मंदिर। वाह वाह, जय श्री राम, जय श्री राम. वा, एकदा जोरानं होतो हसके मरणं काय नाही हो जीवनात. या जन्मावर या जगण्यावर शतधा प्रेम करावे, या जन्मावर या जगण्यावर प्रेम करावं आणि चांगलं जगा. नेहमी उदासन बोर कॅसेटरात जाऊ नका, नाही तर काही काय माणसांना कसं काय नाही बरे, सदा 12 वाजलेले चेहऱ्यावर काय सदा दरिद्री. ते कधीतरी फ्रेश राहा ना. हा, काय बांधून घेऊन जाणार आहेत का महिला मंडळ? काय नाही, फ्रेश नवीन साड्या पिढ्या घालायच्या, टकाटक राहायचं. नाहीच नवऱ्याने घेतली तर बघायचं त्याच्याकडं, काय कमी पडेल. हे बघा काय, परमार्थ केला तरी दृष्ट लागेल असा करायचा, आणि प्रपंच केला तरी दृष्ट लागेल असा करायचा. नाही दरिद्री जगायचं नाही. हा, चांगलं करायचं, चांगलं घरदार व्यवस्थित राहणं, खाणं पिणं काय नाही. आणि फार पोरा बाळाचा विचार करू नका, कोणी तुम्हाला विचारित नाही. किती कमवलं तरी म्हणते काय करून ठेवलं, बरोबर आहे का? आणि आलेली सून तर डायरेक्ट म्हणते सासूला, कुणी जन्म द्यायचा सांगितला होता, घ्या. हिरवाच ठेवायचा कुणाला, लेकाला घ्या. मग इतकं ऐकण्यापेक्षा आपणच काय नाही महिला मंडळ. पण कसं आहे तुमचं, पण तुमचं फार कुडकुडीत मन. सून आली तरी डोकं सदा त्या किचनमध्ये, काय बाई सखूबाई काय सून आहे. आमच्या काळात 1 किलो तेल 1 महिनाभर जात होतं. माझी सून 8 दिवसात कॅटली खाली, तिथं तर भांडण लागतं. तुम्हाला काय करायचंय, 20 किलोच्या डब्याने सून रोज डोक्यावरून आंघोळ करू द्या. तुमचं काही जातंय का? काय माना हलिता. जात नाही, कशाला सुनाला कुरकुर करीत असतात. हा, आणि तुम्हाला सांगू, महिलाच्या हातात दुसरं काहीच नाही तुमच्या. येऊन जाऊन साखर उडाली आणि पत्ती संपली, निरम्याचा पुडा संपला आणि साबण संपली, आणि बांड्याची साबणच खूप उघळी ती माझी सून. काय आणि साबणीत पाणीच कसं राहिलं, काय तुमचं डोकं. हा, हे अलीकडं पुरुष मंडळी पांढरे कपडे घालतात, ते रिन साबण आहेत अलीकडे, किती उघळल्या ना फेस भरपूर होतो,
आणि तुमचे व्हाईट कपडे निघत नाहीत. फेस पाहिला तरी म्हातारीच्या तोंडाला फेस येतो शिव्या देऊ देऊ. काय फेस आहे आता काय हा कशाला डोक्यात घेता आणि काय आहे? म्हणजे मी बऱ्याच जणांच्या घरात हे बघितलंय. बरं तुम्ही सांगा, साबणे सोडा याची किंमत तरी काय आहे महिला मंडळ? आणि काही झालं नाही बाई आमच्या काळात. आता तुम्ही दरिद्री होता त्याला काय करावं बाई? आमच्या काळात एक लुगडं होतं, गावाला जायचं म्हणलं तर शेजारींचं नाही. पण आता घरात किती साड्या कपाट भरले तरी सून म्हणते आणाच. तुम्हाला काय जातंय ते आणे ना. महिला बी खूप. मुलगीन जावाई गाडीवर चालली बघा सखूबाई कसा लक्ष्मीनारायणाचा जोडा चाललाय. आणि सून गाडीवर बघा पटत आहे का? उठली की नवऱ्याच्या मागे निघाली. मुलगीन जावाई लक्ष्मीनारायण आणि सुनन मुलगा काय 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 म्हातारे फार कुरकुरी आहेत, इथल्या चांगल्या आहेत. आणि सुनाने बी जरा जागेवर या. सुना बी जागेवर या जरा. सासू म्हणजे मेलेला साप आहे, फार धोपाट्या घालू नका. त्यांच्या हातात काय राहिलं नाही. पण सुनाने बी निवळ निवळ हेच करू नका. तुम्हाला एक दिवस व्हायचं. आणि माझं वाक्य एक लक्षात ठेवा, आज आपण बाबाच्या पुण्यतिथीत बोलतो ना, नारदाच्या गादीवर आहेत. आज जर तुम्ही सासू सासऱ्याला चांगली वागणूक दिली नाही तर तुम्ही जशी द्याल तशीच उद्या तुमच्यापेक्षा जास्त फजिती तुमची होणार. एवढं डोक्यात ठेवायचं. पुढं काही सांगत नाही. जसं पेरलं तसंच उगवणार. गहू पेरले तर ज्वारी नाही येणार. हे डोक्यात ठेवायचं. प्रत्येकाने तुम्ही लोकाला टोपी घातली की तुम्हाला कोणीतरी टोपी घालणार. कस करायचं ते ठरवा. हा काय महाराज, अहो लोक अलीकडे आम्हाला टोप्या घालायला लागले. घालते ते नाही महाराज. अहो काय सांगू आता मी. तिकडं लांब धुळे मालेगावकडं कीर्तनाला गेले, घेतली नाही एकाने तारीख. आता लांब येनवा गाडी एवढं लांब जायचं. म्हणलं बरं किती करता? नाही म्हणलं देऊ ना 25,000 देऊ. म्हणलं ठीक आहे. म्हणलं या महाराज. मग आम्ही काय यूट्यूब चॅनलवाले सांगळे महाराज मोठा कार्यक्रम, सरपंचाचा मेळावा, सगळे गोळा केले, कीर्तन भारी झालं, दुपार झाली. म्हणलं बरं झालं. आता म्हणलं बरं आणा बुका नारळ. हा म्हणले महाराज तुम्ही या आता, आम्ही ना फोन पे करू. महाराज वर्ष झालंय अजून फोन पे येतय. तुम्हाला वाटतं लोक का साधे राहिले का? हा हा आता मी समजा त्या मुंबईवरून तुमच्या कीर्तनासाठी पुन्हा 5-6 हजार मला औरंगाबादला विमानाला घालवलं. तुम्ही का वाढवून देणार आहेत का? बघा कशी गप झाली आता. काय कमाल आहे. घ्या येतच. हा वाघ महाराज काय म्हणाले तर काय म्हणते मी. हा महाराज अयोध्येवरून आलेत, पुन्हा कीर्तनासाठी वडाताण करत इथं आलेत. हाय का काय? हे असंच आहे. काय करता? पीक गेलं काढावरच. हा एवढे जण बसला तिथं हसतात. महाराज आज घसा तुडू तुडू 2 तास झाले. मग हे असंच आहे ना. काय करता? माणसं गप झाले. मग काही बोला ना. खरं बोललं की सख्यायला राग येतोय. काय करता? हा एवढं विनोद सांगायचं म्हणला सुधाकर महाराज, इंदुरीकर महाराज आणायला किती लागले असते? खरं बोला ना तुम्ही. मी तुम्हाला इंदुरीकर महाराजापेक्षा कमी हसवलंय का? खरंच सांगा. अहो शहरला हसवायला सुद्धा पैसे आहेत. हसवण्याचे कल हा करते त्याचे. आणि मी तुम्हाला किती मोकळं हसवलंय. अटॅक येत नाही हसल्यामुळे. आतले असे मोकळे होतात. म्हणून जो मोकळ्या मनाने हसतो तो माणूस मोकळ्या मनाचा समजतो. तिथं ते नसतं. कधी मोकळ्या मनाने हसायचं. माणसाने काय नाही हो, काय बरोबर न्यायचं नाही, आणायचं नाही, काय नाही. जरा मोकळ्या मनाने राहत जा. तसं रामचंद्र प्रभूचं आगमन झालं. काय सांगावं. शबरी की कुटिया का पावन होगा म्हणतात. तसं रामजीचं आवन. जब मेरे राम जी का वन होगा, शबरी
बैठेंगे जब रघुराई तो आसन पे खाओगे मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाओगे साथ साथ लखन जी का दर्शन होगा सबरी के कुटिया जब मेरे राम का पावन होगा सबरी के कुटिया का पावन होगा। गाणं आलं. ते म्हणून जब मेरे राम जी का आवन होगा शबरी की कुटिया का पावन होगा. रामजीचं येणं झालं शबरी कुटिया पावन झाली पावन. एका छोट्या मुलाने हिंदी गाणं गायलं बघा. मोदीजींनी सुद्धा त्या गाण्याची नोंद घेतली. असे रामप्रभूची अनेक गाणी. अहो त्या अयोध्येला तर जय श्रीरामच होतं. सर्व भगवं वादळच, बोलायचं कामच नाही. एकही नारा काय होता? एकही नारा होता. काय होता एकही नारा? मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा मेरे भारत का बच्चा बच्चा जय श्री राम बोलेगा मेरे भारत का बच्चा बच्चा जय श्री राम बोलेगा। हर घर में एक ही नारा गूंजेगा हर घर में एक ही नारा गूंजेगा जय श्री राम मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। वाह, एक ही नारा गूंजेगा मेरा भारत का बच्चा. काय सांगावं, इतकं विजय झाला. चला असो. म्हणून धर्माचे पालन करणे पाखंड खंडन पाखंडी लोकांचं खंडन करणं हेच आम्हा करणे काम. बीज वाढवावे नाम. चांगलं काम करा, बीज वाढवण्याचं काम करा. अध्यात्माचं बीज जे बाबांनी लावलं, जे वारकरी संप्रदायाच्या संतांनी लावलं, श्री संत नाथ महाराज असतील, तुकाराम महाराज असतील, यांनी जे अध्यात्माचं बीज लावलं त्याचा वटवृक्ष करून ते वाढवत चालवायचं काम आपलं आहे. म्हणून चांगलं जीवनामध्ये काम करा. चांगलं काम करणाऱ्यावर चर्चा करू नका. तुम्ही चांगलं काम करा. पण अलीकडं काय झालंय, गल्लीत बसून दिल्लीच्या गप्पा. रावसाहेब घे इकडं तंबाखून, भाऊसाहेब घे इकडं चुना. हे काय खरं नाही होत्या मोदीचं. अरे घरात बायको ऐका ना, काय कमाल आहे. आणि चर्चा पंतप्रधानावर. मला तर काय काय लोकांची कमाल वाटते हो. हा, घरात कुत्र विचारीना आणि चर्चा डायरेक्ट दिल्ली. अहो आपलं वजन काय, वेटेज काय, किंबहुना योग्यता काय, आपली लेवल काय, आपण जगतो काय, करतो काय, आपण लोकांसाठी योगदान दिलं काय, देशासाठी, धर्मासाठी, समाजासाठी, लोकांसाठी काय केलं. आपला 7-12 अगोदर बघत जायचा आणि मग लोकांवर बोलत जायचं. बरं का, पहिलं एक डोक्यात ठेवा, आपली काय काशी केली आपण. आणि मग दुसऱ्यावर बोलत जा. अशाच एक पती पत्नी होती खेडेगावातली, वाघ महाराज. ते नेहमी विनोद करून लोकांना हसवतात, ते आज हसतात. तेव्हा पती पत्नी सोयाबीन काढून आले, फ्रेश झाल्या ह्या पत्नी, हातपाय धुतले, सोफ्यावर बसले. पतिदेवाने हातपाय धुतले, फ्रेश झाले, ते बसले. पत्नी गेल्या, चूल पेटवली आणि चहा ठेवला. पतिदेवाला चहा दिला. पुन्हा पत्नीने मग भाकरी बनवायला सुरुवात केली. चुलीवर तवा टाकला, ताट घेतलं, भाकरी मळायला सुरुवात केली. एवढ्यामध्ये पतिदेव येऊन बसले चुली पुढं शेकत. आपले थंडीचे दिवस थोडेसे बसले शेकत. पत्नी भाकरी बनवत होती, हे शेकत होते. शेकता शेकता हे म्हणले, बंडेची आई फारच देशाचं वाटोळं झालं. म्हणजे कसं काय, आपलं तर फार डोकं फुटायची वेळ आली. म्हणजे डोकं दुखतं का?
हो ना. अहो मग जा ना. कुठे? संभाजीनगरला जा, चांगल्या डॉक्टरची ट्रीटमेंट घ्या, डोक्याचा सिटी स्कॅन करा, मेंदूला काही झालं असलं तर. अरे मला कळा ना कसं तुला. अरे डोकं का ते हॉस्पिटलचं आहे का? नाही मग कशाचं? अरे हे देशाचं काय चाललंय त्याच्यामुळं डोकं दुखतंय. म्हणले कसं काय? अहो म्हणले सध्या मोदींशहा काय निर्णय घेते तेच कळायला तयार नाही. मला तर काही कळानाच बंड्याची आई. आणि पुन्हा म्हणले महाराष्ट्राची तर अख्खी खिचडीच झाली. कोणाला मतदान करावं तीच पंचायत झाली ना. आखे लोक गोंधळात आहेत, पंचायत पडली. आपलं तर पार डोकं फुटायची वेळ आली बंड्याची आई. काही खरं नाही. बंड्याची आई बापाला म्हणले बंड्याचा बाप देशाचं काही होऊ द्या महाराष्ट्राचं खाली दोथर पेटलंय ते बघा. वा आता जमलं. बरोबर आहे पीटी मास्तर. खाली पत्नी म्हणली जगात पाणी आणा, आपलं दोथर विजवा पहिलं हे चुलीच्या जाळाने पेटलेलं, मग देशाचा आणि महाराष्ट्राचा विचार नंतर करा. कळालं का तुम्हाला? पहिलं आपलं बघा आपण काय केलंय आणि मग महाराष्ट्रावरून देशावर गप्पा मारा. कधी कधी काही काही लोकांची मला कमाल वाटते, काही बोलणार. अहो नसतं, एवढं सोपं नसतं. उगी बोलू नका कशावर बी. उचलली जीभ लावली टाळ्याला, काही नाही. अहो त्याच्यात आपलं काय किती योगदान ते बोललं पाहिजे. म्हणून असं हेचे आम्हा करणे काम बीज वाढवावे ना. चांगलं काम करा बरं. आपल्या हाताने लोक चांगलं काम करा. नाही तर एखाद्याला सुरी आली की मोडा. त्याच्यावर बी एक ठराविक वर्ग जन्माला आलेलाच आहे, सुरीक मोडणारा सुद्धा आहे. इथं नसल, इथं लोक चांगले येतं तिकडचं सांगितलं. एखाद्याच्या मुलीला सुरीक आली, जर एखाद्याला पाटील मुलगी कशी काय हो सांगा. त्याची आणि माझी 40 वर्षापासून दुश्मनी, माझं त्याचं जमत नाही, पण मुलगी करा, मुलगी चांगली, याला म्हणतात परमार्थ. आणि एक सांगू का, आयुष्यात कुणाचंही भांडण असू द्या, कधीही विझवणाऱ्याच्या यादीत बसा, इतिहास होईल. आणि पेटवणाऱ्याच्या यादीत बसलात तर नाव खराब होईल. म्हणून कधीही चांगल्याच्या यादीत बसाव. आयुष्य पुन्हा पुन्हा नाही हो, एकदाच मरायचं, एकदाच जगायचं आणि एकदाच मरायचं. होता होईल एवढं आपल्याकडून कोणाचं वाईट होऊ नये एवढी दक्षता घ्या आणि चांगलं जगण्याचा प्रयत्न करा. जग फार चांगलं आहे. अजूनही लोक म्हणतात काय नाही हो, समाजच वाईट निघाला. पण एक सांगू का, तुम्ही चांगले असाल ना तर आजही समाज तुम्हाला तळ हातातल्या फोडासारखा जपतो आणि डोक्यावर घेऊन नाचतो. हे आमचे उदाहरण आहेत. काय नाही अहो, 5-10% तर ते महाभारतात होते आणि रामायणात होते, ते द्या सोडून. ते कधी राहणारच आहेत. पण चांगला इतिहास डोळ्यासमोर घेऊन चला. आता राहिलेले 2 चरण वाघ महाराज पुढच्या वर्षी बघू. असो म्हणून हेचे आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम, तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. म्हणले तसं नाही ऐकलं तर आमच्याकडं तीक्ष्ण उत्तर येतं. आम्ही सांगितल्याशिवाय हेचे आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. सगळेजण वर हात करा. कॅमेरावाले कॅमेरा फिरवा, करा वर हात. विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार
भिड भाड नाही भिड भाड नाही भिड भाड तुका म्हणे सान थोर तुका म्हणे सान थोर ह्याची आम्हा करणे काम काम ह्याची आम्हा करणे काम तुका म्हणा गाना थोर तुका म्हणे गाना थोरे ह्याची आम्हा करणे काम ह्याची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम ह्याची आम्हा करणे काम काम ह्याची आम्हा करणे काम धवयाना हरी भिजवाण पाया नाम बीज वाढवया नाम बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम ह्याची आम्हा करणे काम ह्याची आम्हा करणे काम नाही भीड भाड तुका म्हणे साना थोर. तुकाराम महाराज म्हणले मला काहीच भीड नाही साना थोर लहान असो किंवा मोठा असो हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नम. माझं झालेलं कीर्तन रूपी पुष्प श्री संत भगवान बाबांच्या चरणी भाऊंच्या चरणी नगद नारायणाच्या चरणी आणि श्री संत शांती ब्रह्म एकनाथ महाराज संत मीराबाई आईसाहेबांच्या चरणी करून वाणीला विराम द्यायचा आहे. असा आनंद उत्सव खरंच फार मोठ्या प्रमाणामध्ये झाला आणि महाराज तसं काही वाटू देऊ नका. वाढून द्या कमी देतच काय नाही. आम्ही फकीर आहेत. संन्यासाला काय हो मागणं पुढं गोसा विरड तसं काही नाही. काही काळजी करू नका. काही कमी केलं नाही देवानी आणि काही तसं काही नाही. आम्हाला काय तुम्हाला सांगू का जी लोक फकीर असतात ना ती कधी बिनधास्त बोलतात. आता आम्ही महाराष्ट्रभर ज्या ठिकाणी काही ठिकाणी असं म्हणतात की तुम्ही मुस्लिमवर बोलू नका तिथं सुद्धा आम्ही बिनधास्त बोलतो धर्मासाठी आणि डोक्यात एकच ठेवलंय धर्मासाठी कधी तयारी आहे काय त्याचा विचार करायचा नाही. कुठेही बोलतो 27-28 वर्ष झालं हेच चालू आहे काम काही नाही आणि काही नाही. सामाजिक काम चालू असतं. आज एक विचार करा वाघ महाराज खरं म्हणजे वास्तविकता आहे. योगीजी सुद्धा संन्यासीच आहेत म्हणून आज एवढं मोठं धाडस करू शकलेत. मोदीजी म्हणायला लग्न झालंय पण कुठं मोह न ठेवता म्हणून ते देशासाठी एवढं करू शकलेत. हे कधी डोक्यात ठेवा. म्हणून हा महाराष्ट्र संतांचं योगदान कधीच विसरत नाही. यांनी जनतेसाठी केलं राजाचं देशभक्ताचं यांचं योगदान विसरत नाहीत. असो काही नाही. एकच प्रभू रामचंद्राच्या चरणी प्रार्थना आहे की आपण सगळेजण सुखी राहा. जसं झाले रामराज्य काय उणे आम्हासी. जसं रामराज्य झालं काही उणे नाही तसं रामराज्यासारखं सुखी राहा. जीवनात कमी मिळेल जास्त मिळेल कोणाबद्दल द्वेष मत्सर आकसपणा आखूडपणा ठेवू नका. एखाद्याने त्रास दिला ना तर त्याला माफ करणारा हा सगळ्यात मोठा असतो. उलट अशा पद्धतीने जगा काय नाही जीवनामध्ये. करा माऊलीचं भजन ज्ञानेश्वर माऊली नाराज
ज्ञानेश्वर मावले ज्ञानराज मावले. जय जय ज्ञानेश्वर विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिले कुरे वेडे वाकुडे उत्तरे क्षमा परद महाराज तुम्ही जे हो नाही अधिकार क्षमा परद महाराज मने ज्ञानेश्वर